पुण्यातील विमाननगर येथील असलेल्या स्पा सेंटरमधून दुसऱ्या मजल्यावरच्या खिडकीमधून उडी मारून या ठिकाणी एका तरुणीचा मृत्यू झाला आणि एक तरुण जो आहे तो गंभीररित्या जखमी आहे। मात्र हे सर्व प्रकार जो आहे तो पाहणारे प्रथमदर्शी सध्या आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। खरं तर तुम्ही हा सर्व प्रकार बघितलेला होता, काय नक्की प्रकार घडलेला होता? तर आम्ही ज्यावेळेस बघितलं तिथून तर उडी टाकली होती, एक महिला होती आणि एक मॅनेजर होता, म्हणजे आम्हाला स्पामधला मॅनेजर म्हणून कळालं होतं। तर उडी टाकली तर ते खाली पडलेले होते। नंतर पोलीस आले, पोलिसांनी एक स्ट्रेचरमध्ये आली गाडी, स्ट्रेचरमध्ये एकदा मुलाला घेऊन गेले आणि दुसरी एक कॅब आणली, त्या कॅबमध्ये मुलीला घेऊन गेले। बरं, साधारण ही घटना घडल्याच्या नंतर पोलिसांनी त्या महिलेला, त्या तरुणांना किती वेळामध्ये पुढे पोलीस घेऊन गेले? कारण इमिजिएटली काय केलं त्यांनी, लगेच कॉल केला, त्यांच्या पोलिसांच्या सगळ्या गाड्या आल्या, पटपटपट सगळं कॅबला वगैरे बोलवलं, पटपट हलवले, चक्र फास्ट हल्ली। पण कारण आम्ही बघत होतो ना वरतून, सगळे चक्र फास्ट आले, सगळे पोलीस येत होते, लेडीज पोलीस आली होती, जेंट्स पोलीस आले होते, सगळे आम्हाला समोरून दिसत होतं ना सगळं। बरं, साधारण ह्या परिसरामध्ये तुम्ही राहताय किंवा इथं आहे, हे सर्व काम करतायत तुम्ही इथं, हे सर्व घटना तुम्ही बघितलेल्या आहेत। हा प्रकार खरं याच्या पूर्वीपासून कधीपासून चालू होता आणि ह्याची काही तुम्हाला कल्पना होती का? त्याबद्दल कल्पना नव्हती सर, कारण कसं आमचं स्टोर आहे, नाही तर रामेश्वरमचं आम्ही काम करतो खाली, वरती काय चालतं आम्हाला त्याच्याशी काही संबंध नसते, असं राहते। हे तुम्हाला घडलेला प्रकार कसा समजला, कसं कळलं? ठीक आहे, तर आम्ही समोर, मी फिरायलाच इथं लक्ष देतो ना सगळं, तर दिसलं तिथून वरतूनच, कारण आमच्या गाड्या वगैरे लागतात ना, त्यावेळेस बघितलं ते, बघतानीच मग काय झालंय बघायला आलो आम्ही धावत त्यावेळेस पोलीस स्ट्रेचरने घेत होते ते सगळं। पण साधारण पोलिसांनी किती वेळात नेलं त्यांना, म्हणजे लगेच ताबडतोब नेलं होतं की काही कालावधी, साधारण 25 मिनिटं, अर्धा तास किंवा असं काही? आता टाइम जातोच ना सर, गाडी बोलवायला, हे करायला, तेवढा टाइम जेवढा त्यांनी फास्ट सुविधा झाली होती त्यांच्याकडून सगळी व्यवस्थित। ठीक आहे ना, आपण बघू शकतो की हे प्रथमदर्शी आहे, त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी पोलीस आले, पोलिसांकडून छापेमारीची कारवाई सुरू होती, अशा कारवाईमध्येच या तरुणीने आणि या तरुणांनी या दुसऱ्या मजल्यावरून खिडकीमधून उडी घेतली आणि उडी घेतल्याच्या नंतर या महिलेच्या डोक्याला मात्र गंभीररित्या जखम झाली मोठी आणि यातून रक्तस्राव झाल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला। मात्र जो तरुण आहे त्या तरुणाचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे। हा सर्व घटनाक्रम जे आहे ते यातले जे प्रथमदर्शी आहेत ते आपल्याला सांगताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पीचे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।